आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। भारतात एलएनजी आयात दुप्पट झाल्याचा संसदीय समितीचा अहवाल। गेल्या 10 वर्षांमध्ये भारताचे द्रवीभूत नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व दुप्पट। आयात 13.29 MMT वरून 26.96 MMT वर पोहोचले। गोकुळ दूध संघाकडून दूध खरेदीच्या दरामध्ये आता वाढ। म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात 1.5 रुपयांची तर गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 1 रुपयाची वाढ। 11 ऑगस्ट पासून हे नवे दर लागू होणार। भारतीय हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला अटक। पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या कथित हनी ट्रॅपमध्ये अडकून भारतीय लष्कराची गोपनीय माहिती दिल्याचा अधिकाऱ्यावर आरोप। हवाई दलाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अधिकाऱ्याला ठोकल्या बेड्या। भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाबाहेर पहिला स्पेसवॉक यशस्वीपणे पूर्ण। तर जेसिका मीर यांच्यासोबत त्यांनी 6 तास 27 मिनिटं अंतराळामध्ये राहून स्थानकाच्या सौर ऊर्जा प्रणालीच्या देखभालीचं काम पाहिलं। चेंबूरमधील झाड पडून विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी विहानच्या वडिलांकडून एक सदस्य समितीवर प्रश्नचिन्ह। समितीकडून ठोस काहीही निष्पन्न होण्यासंदर्भात साशंकता व्यक्त। क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं। बिल्डरांच्या घशात इमारती घालण्याचा हा प्रयत्न। गणेश नाईकांचा आरोप। तर क्लस्टरला माझा विरोध नाही, मात्र सोसायटीमध्ये चाळीत क्लस्टर नको, नाईकांची भूमिका। राज्यामध्ये यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 637.1 मिलीमीटर पाऊस। तर विदर्भ मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलाय। विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची प्रतीक्षा। धरणांमध्ये 71% पाणीसाठा तर 90% खरीप पेरणी पूर्ण। आसाममधील पूरस्थिती अजूनही गंभीर। पुरामुळे आतापर्यंत 98 जणांचा मृत्यू। 464 गावांमधील जवळपास 1,55,000 लोक पुरामुळे बाधित। प्रशासनाकडून 55 छावण्या उभारण्यात आल्या। आता घेऊयात मुंबई उपनगरातील टॉप 9 घडामोडींचा आढावा। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार। तर मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल। तर हार्बर मार्गावरील CSMT ते सोनापट्टी वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल। मुंबईच्या लोकलची तिकीट तपासणी आता अधिक मजबूत होणार। टीसींची संख्या जवळपास दुप्पट करण्याचा प्रस्ताव। विना तिकीट प्रवासाला यामुळे आळा बसणार। मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाला उतरती कळा आता लागल्याची चिन्ह। तर बेस्टच्या स्वमालकीच्या बसची संख्या अत्यंत कमी। भाडे तत्वावरील बसचीच संख्या जास्त। प्रत्येक बस मागील प्रवासी संख्या सुद्धा घटली आहे। प्रवासी संख्या घटल्यामुळे उत्पन्नात कमतरता। शिव उड्डाणपूल तसंच विद्याविहार रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचं काम अजूनही अपूर्णच। दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले होण्यासाठी सप्टेंबर उजाडणार। उद्घाटनासाठी 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकणार। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रोचा सुधारित वेळापत्रक समोर। दरम्यान गर्दीच्या वेळी या मार्गावरील मेट्रो ट्रेनचं अंतर हे 3 मिनिटं 20 सेकंदांवरून आता 3 मिनिटं इतकं कमी करण्यात आलंय। तर घाटकोपर मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी। सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींना समुद्रात विसर्जित करू द्या। गणेशोत्सव समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पीओपीच्या मूर्तींसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमधील कामचुकार कर्मचाऱ्यांना धक्का। कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी एआयची मदत घेतली जाणार। रुग्णालयांवरील कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी एआयचा वापर होणार। आणि आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुण्यातील रस्ते दुरुस्तीच्या निविदांना स्थगिती। तर पुणे महापालिका आयुक्त करणार कागदपत्रांची छाननी। रस्ते दुरुस्तीच्या कामांमध्ये कोणतीही चुकीची गोष्ट घडू दिली जाणार नाही, आयुक्तांचे आदेश। पिंपरी चिंचवडमधील खड्डे 2 दिवसात बुजवा। पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशींचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश। पुणे शहरातील स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय। महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न आणखीनच गंभीर असल्याची माहिती समोर। पुण्यातील प्रमुख रस्त्यांचं उपनगरात स्वच्छतागृह शोधण्याची नागरिकांवर वेळ। पुणे विमानतळाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळांनी बैठक बोलावली। कचरा, पक्षी आणि प्राण्यांचा वाढता वावर यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक। विमानतळ परिसरातील कचरा व्यवस्थापनासंदर्भातही निर्णय होण्याची शक्यता। पुणे जिल्ह्यातील धरणं 90% भरली आहेत। पुणेकरांची पाण्याची चिंता यामुळे मिटली। पुणे जिल्ह्यातील 13 धरणांमध्ये 90%हून अधिक पाणीसाठा। भीमा खोऱ्यातील 25 धरणांपैकी 9 धरणं 100% भरली आहेत।
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दुचाकीला बंदी असताना सुद्धा 2 दुचाकीस्वारांची स्टंटबाजी, वाहनांची वर्दळ असलेल्या एक्सप्रेस वेवर जीव धोक्यात घालून स्टंट. या घटनेचा व्हिडिओ समोर. एक्सप्रेस वेवरील सुरक्षेचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर.